नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट आहे. मित्रांनो, दिव्यांग बांधवांना आता एप्रिल महिन्याचे पैसे हे दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयामार्फत देण्यात येणार आहे. त्या संदर्भातला महत्त्वाचा जी.आर. आलेला आहे. आता दिव्यांग बांधवांचे पैसे हे एप्रिल महिन्यात देण्यासाठी लवकरच या ठिकाणी कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यासाठी आता नवीन जी.आर. आलेला आहे. तर या जी.आरच्या माध्यमातून एप्रिल महिन्याचे पैसे देण्याच्या कार्याला या ठिकाणी मोठी गती मिळणार आहे. तर काय आहे जी.आरमध्ये सविस्तरपणे जाणून घेऊया. मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता, दिव्यांग सक्षमीकरण विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग पेन्शन योजनेसाठी महाराष्ट्र स्टेट सायबर ट्रेझरी करिता आहरण व संवितरण अधिकारी घोषित करण्याबाबत महाराष्ट्र शासन दिव्यांग सक्षमीकरण विभाग 6 एप्रिल 2026. मित्रांनो, ज्यावेळेस आपल्याला कोणत्याही योजनेचे पैसे या ठिकाणी वाटप करायचे असते त्यावेळेस त्या ठिकाणी आहरण आणि संवितरण अधिकारी म्हणजे नियंत्रण ठेवणारा आणि त्यांच्या खात्यामार्फत हे पैसे देणारा त्या ठिकाणी सही करावे लागते. तर त्या ठिकाणी ते विड्रॉल करण्यासाठी आणि त्या ठिकाणी लाभार्थ्यांना पैसे देण्यासाठी ज्या अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याची गरज असते त्या अधिकाऱ्यांची नेमणूक या ठिकाणी या जी.आरद्वारे करण्यात येत आहे. यामध्ये इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग पेन्शन योजनेतील लाभार्थ्यांना या ठिकाणी हे पैसे मिळणार आहेत आणि इतर संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी म्हणजे जे संजय गांधी योजनेमार्फत लाभ घेत होते दिव्यांग बांधव त्यांच्यासाठी आधीच या ठिकाणी आहरण व संवितरण अधिकारी घोषित करण्यात आलेले आहे. आता फक्त इंदिरा गांधी योजनेचे लाभार्थ्यांसाठी आहरण संवितरण अधिकारी घोषित करायचे बाकी होते. ते सुद्धा आता या ठिकाणी या जी.आरनुसार घोषित करण्यात आलेले आहे. तर आपण बघूया त्या ठिकाणी कोण असणार आहे आहरण आणि संवितरण अधिकारी. तर सहाय्यक संचालक दिव्यांग सक्षमीकरण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे जे सहाय्यक संचालक आहे ते आहरण व संवितरण अधिकारी असणार आहे. त्यांच्यामार्फत या सर्व बांधवांना पैसे देण्यात येणार आहे. जे संलग्न योजनांसाठी आहरण व संवितरण अधिकारी म्हणून या ठिकाणी घोषित करण्यात आलेलं आहे. दिव्यांग सक्षमीकरण विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत महाराष्ट्र स्टेट सायबर ट्रेझरीकरिता खालीलप्रमाणे आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने अतिशय महत्त्वाची अशी अपडेट आहे. आता या ठिकाणी यांची नेमणूक झालेली आहे, त्यामुळे आता पैसे हे लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यात पाठवण्यात येतील. तर निराधार बांधव आहेत त्यांचेसुद्धा 1,500 रुपयाप्रमाणे हे पैसे लवकरच मिळणार आहे, कारण विशेष सहाय्य योजनेअंतर्गत दिल्या जाणार आहे. तर आपल्याला माहिती आहे की SAS-maha-it.org या जे काही साईट आहे, वेबसाईट आहे, त्यावर मेसेज येत असतो, संदेश येत असतो आणि त्या संदेशाद्वारे सुचवले जाते की या ठिकाणी आता DBTद्वारे पैसे वाटप करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. मित्रांनो, या ठिकाणी आता दिव्यांग बांधवांची संख्या कमी झाल्यामुळे म्हणजे त्यांना दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयामार्फत पैसे मिळणार असल्यामुळे इतर संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थी आहेत त्यांना आता लवकर पैसे त्या ठिकाणी वाटप होणार आहे. म्हणजे एका दिवसात सर्व लाभार्थ्यांना हे पैसे वाटप केले जाऊ शकतात. त्यामुळे मित्रांनो, आता विधवा महिला असतील, दिव्यांग बांधव असतील आणि इतर जे निराधार बांधव असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, त्यांच्यासाठी आता एप्रिल महिन्याचे पैसे हे पुढील आठवड्यापर्यंत आपल्या खात्यावर जमा होऊ शकते असे सांगण्यात येत आहे. सर्व प्रक्रिया पूर्ण झालेल्या आहेत. आता शासन गतीने या संदर्भात काम करत आहे. तर अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.